पंढरपूरमधून निघायची तयारी चालू होती. त्यावेळेस आपल्याला एक भाऊ भेटला आहे. काय भाऊ नाव तुझं? स्वप्नील. बाई भारी, चांगलं वाटलं भेटून. तुमचं नाव? कार्तिक. ओके, भारी वाटलं. पण भाऊ जरा लाजतोय ब्लॉगमध्ये. त्याला म्हटलं, विचारलं कॅमेरा घेऊ का, नको म्हणतो मला. लाजतो जरा, पण लाजू नको बघ, काय नसतं. हां ठीक आहे, चल पंढरपूरमध्ये नेक्स्ट कधी जर आलो तर भेटेल मी. हां चाल, आरामात जावा. मी पण निघतो आता, माझी पण तयारी झाली आहे. पांडुरंगाचं दर्शन झालं, नवीन नवीन मित्र पण झाले. आणि भाई मला नवीन मित्र बनवायला हा भारी वाटतं. जिथं जाईल तिथं नवीन मित्र असतात माझे. जिथं जाईल तिथं मित्र बनवतो मी. बास, मजाच वेगवेगळे. बरंच काय भेटलं. हा भेटलेला आपल्याला मित्र पण, स्वप्नील आय थिंक आणि कार्तिक. खूप चांगले होते. ट्रिप राईड सुरू झाली आहे. नेक्स्ट राईड आता पंढरपूर ते पुणे. पण यावेळेस आपला मार्ग थोडा वेगळा असणार आहे. यावेळेस आपण जातो आहे फलटण मार्गे. फलटण, नातेपुते आणि त्यानंतर मग पुणे. जे काय रूट आहे मला माहिती नाही, पण मॅप तर लावला आहे मी, त्यानुसार जाणार आहे. चला राईड सुरू करूया. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, श्री संत ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. लाडोबाचा लाड करतोय कोण? आजोबा, आजी, मावश्या दोन. इस राइडिंग का एक महत्वपूर्ण हिस्सा बोले तो सैडलिंग. ये वाला जो व्यू है ना, वो बेहतरीन है और कमाल का है. वाह वेरी नाइस. MH12 भाई लोग, किधर जा रहे हो तुम लोग? हमें भी साथ में लेके चलो. आरामाची गरज आहे गाडीला पण आणि मला पण. कंटाळलो मी पण आता. भाई गाडी अशी चलती ना, नाद खोळा. शिवराज धाबा कराड, शाखा फलटण. ओके, बघू इथलं जेवण किती क्वालिटी आहे का नाही त्या जेवणाला. तरी फलटण पंढरपूर रोड तिथं आहे शिवराज धाबा कराड. शुद्ध शाकाहारी जेवण आहे. आणि एंट्रन्स केल्याच आपल्या महाराजांचं दर्शन होतं आपल्याला. भाई एक नंबर विषय हा. आणि जेवणाला पण खूप चांगल्या प्रकारची क्वालिटी आहे. जर तुम्ही कधी जर आले जेवायला इथं तर नक्कीच पंढरपूर पलटण फाट्यावर रोडवरती, पलटण रोडवरती हा धाबा आहे. आणि जेवणाला सुद्धा एक नंबर क्वालिटी आहे. नक्की ट्राय करा तुम्ही सुद्धा. भाई फलटणमध्ये पाण्याची सोय भारी राव. इथं काय असं नसतं, एक नंबर पाणी इथं फलटणला. हा रस्ता इकडे का? ओके, धन्यवाद. भाई आपल्याला ते मोबाईल होल्डर लावाच लागत आहे, नाही ते असे विचार करावं लागत आहे. असे मदत तर करतात लोक, पण कसं आहे प्रत्येक वेळेस मग कुठं थांबावं लागत आहे, मॅप बघावं लागत आहे कोणी जर नसेल तर. त्याच्यामुळे ना ते करूनच घ्यावं लागत आहे मला लवकर काम मोबाईल होल्डरसाठी. भाई ट्रॅफिक लागलं आहे यार. हे ट्रॅफिकचं ना लयच अवघड आहे. वीर डॅम कोणत्या बाजूला आहे? वीर तुम्हाला इथनं इकडे जावं लागलं. कुठून जावं लागेल? पुढं जा, नाथ रोड आहे. नाथ हे झेंड्यापासून आहे का झेंड्याच्या पुढे? झेंडा आहे नाही. हां, नाथ आहे. झेंड्यापासूनच आहे का? ओके, थँक्यू. हाय ड्यूक 250.
ट्रॅक्टर, हां हे बरोबर. यांचं आता हे पडलं ना पट्टा, त्यामुळे एवढा गुलालाने भरलाय भाऊ. तरी म्हटलं काय एवढा गुलालाने भरलाय. चलो भाई, यांचा एक वेगळाच नाद असतो, यांचा एक वेगळाच नाद असतो. पट्टा पडला म्हणजे लोक खुश झाले. 6-6 महिने 4-4 महिने ऊस तोडायला, आणि नंतर मग अजून 4 महिने 6 महिने गावाकडं, परत एकदा ऊस तोडायला जायचं. परिस्थिती अवघड आहे. हां, परिस्थिती बिकट आहे खरंच. ऊसतोड कामगारांची लय हाल. रात्रात ऊस तोडायला लागते, तर काय करावं लागत तर ते फक्त शेतकऱ्यालाच माहिती, ऊस तोडणाऱ्यालाच माहिती किती हाल आहेत म्हणून. तर अयो काय करतो ऑफ रोडिंगला, बाहेर रस्त्याच्या बाजूला जायचंय तर रस्त्यातच ऑफ रोडिंग व्हायला लागली. कसला भारी भारी रस्ता बघितला घेऊ घ्या. ऑफ रोडिंग दन क्या बाज, ऑफ रोडिंग घ्या भाई, ऑफ रोडिंग. काहीच गरज नाही रस्त्याच्या खाली गाडी घालायची. रस्त्यावरच असली ऑफ रोडिंग चालू झाल्यावर ती पण आपण आता इथं हाय का नाही मजा. ऑफ रोडिंग खराब रस्त्याला पण दणकेबाज गाडी चालते यार. ह्या गाडीला काय करू, एक चुम्मा द्यावा इच्छा होती मला जर गाडीला. भाई खतरनाक यार. खराब रस्त्यावर सुद्धा गाडी असली स्मूथ चालतीये, आणि सस्पेन्शनवर टाईट यायचं बास, नादच नाही. नाही मी खालूनच गाडी घालणार, वरून नाही, मला खालून गाडी घालायची. भाई चुम्मा कार्यक्रम आहे, चुम्मा. आपल्यासाठी बाहेर रस्ता काय असं नसतो, पण आपल्या गाडीसाठी आहे का नाही विषय खतरनाक. आई गो आये यार, एस टी महामंडळ सगळे धुराळा जोडतात राव एस टी महामंडळ. तर आईला लयच खतरनाक रस्ता आहे एक. खराब रस्त्याला गाडी चालवायला मजाच वेगळी येते या, काय असं तसं. पण हा जरा जास्तच खराब वाटायला लागलाय मला तरी. पण आता आपण आहे ना या गाड्यांना टाटा बाय बाय करायचा टाईम मला वाटते. किती असं स्लो चालू नाही एवढी. अरे चांगला रस्ता आला. थोडा खराब थोडा चांगला आहे. सगळंच खराब नाही रस्ता हा, थोडा चांगला थोडा खराब, चांगली गोष्ट आहे. आई शकतो आता कुणाच तरी फोन आला यार मला. तर कुणाचा आला काय माहिती. कुठं गाडी उभा करू आता. हाय शपथ. डॅम कोणता आहे, वीर डॅम. कसलं गार वातावरण. इकडं पाण्याचा भाग असल्यामुळं ना सगळं मस्तपैकी वातावरण आहे इकडं, हिरवागार.
पैठ डॅम इकडे. हा कसं वाटतंय गावाकडलं वातावरण. सगळीकडे नुसतं ऊसच आहे इकडं, पाणी असल्यामुळं ऊस कांदा. धुमाळवाडी. भावांनो, राईड आजची झाली एंड. 1 डे राईड केली पूर्णपणे पंढरपूर करून वापस. दर्शन झालं मस्तपैकी आणि आपल्याला तिथं सोलापूरचे काही रायडर गँग भेटली. रायडर गँग म्हटले की सगळे एकी म्हणून चालतात, सगळ्यांना एकत्र घेऊन चालतात. फॅमिली ॲज अ फॅमिली म्हणून वागतात सगळ्यासोबत. मित्र भाऊ सगळे एकत्र म्हणून राहतात, मदत करतात एक दुसऱ्याला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रायडर गँग. खूप भारी वाटलं आज मला. सोलापूरचे जे काही बायकर गँग मिळाली मला, बायकर रायडर मिळाले, त्यांच्यासोबत वेळ घालवला मी थोडासा. खूप चांगलं वाटलं मला त्यांच्यासोबत वेळ घालून. आणि भाई एकदम असं अचानक भयानक भेट झालेली सर्वांची. पांडुरंगाचं पण दर्शन झालं माझं. खूप दिवसापासून चाललं होतं जायचं पांडुरंगाच्या दर्शनाला. सो आजचा दिवस भेटलं मला पांडुरंगाच्या दर्शनासाठी. आणि पांडुरंगाचं दर्शन पण झालं चांगल्या प्रकारे. आज मस्त थोडं ऑफ रोडिंग पण झालं. ऑफ रोडिंग म्हणजे खराब रस्त्यालाच ऑफ रोडिंग म्हणता येईल. काही खतरनाक आजचा अनुभव आला, खूप चांगला. नवीन लोक भेटले, नवीन मित्र भेटले. बस आपल्याला कमवायचं काय मग, तेवढंच. मैत्री जावेल तिकडे आपल्याला आपले मित्र भेटलेच पाहिजेत, बोललेच पाहिजेत.